सन 1880च्या दशकात समाजामध्ये जाती व्यवस्थेची उतरण भक्कम होती. शिक्षणापासून ते सर्वच धार्मिक कार्यांपर्यंत ब्राह्मण समाजाचा पगडा होता. ब्राह्मणेतर चळवळीतून सामाजिक विषमता वाढली होती. त्यावर उपाय म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज व्यवस्थेचा पुरस्कार केला. ठराविक एका जातीचं वर्चस्व मोडून काढण्याबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, धार्मिक रूढी परंपरा यांना फाटा देण्यासाठी सत्यशोधक समाज संस्था महात्मा फुले यांनी सुरू केली. फुले यांचं हे कार्य आवडल्यानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीही या विचारांचा पुरस्कार करून कोल्हापुरात शाहू सत्यशोधक समाज संस्था सुरू केली. सर्व जाती धर्माची माणसं समान आहेत, कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही असा संदेश देत शेकडो उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेनं यंदा 111व्या वर्षात पदार्पण केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त राजर्षींच्या पाऊलखुणा या मालिकेअंतर्गत आज पाहूया सत्यशोधक समाज संस्थेचा प्रवास. सन 1880च्या कालखंडात समाजात ब्राह्मणेतर संघर्ष मोठ्या प्रमाणावर सुरू होता. यातून काही जातींचं वर्चस्व राहिलं होतं. अंधश्रद्धा आणि धार्मिक रूढी, परंपरा, कल्पना यांचा जबरदस्त पगडा समाजावर होता. त्यातून जाती व्यवस्थेत कनिष्ठ दर्जा मिळालेल्या वर्गाची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक सुरू झाली. त्यावर उपाय म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक विचारसरणीचा पुरस्कार करून पुण्यात सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ रोवली. ठराविक जातीचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांनी जनजागृती सुरू केली. फुलेंच्या या सामाजिक कार्यानं प्रेरित होऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुद्धा कोल्हापुरात श्री शाहू सत्यशोधक समाज संस्था काढण्याचा निर्णय घेतला. त्यातून 11 जानेवारी 1911 रोजी भास्करराव जाधव, खंडेराव बागल, मामासाहेब लठ्ठे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या माध्यमातून कोल्हापुरात गंगावेश इथं श्री शाहू सत्यशोधक समाज संस्था स्थापन केली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याला आज 111 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आजसुद्धा या विचाराची गरज आहे. तर समाज आज शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, तरीसुद्धा त्या विचाराची त्यांना विचार पसंत आहे, परंतु त्या विचारानं जाण्याची वाट ते तयार करत नाहीत. 1916 ते 1930 या काळात सत्यशोधक चळवळीचा संबंध मद्रास प्रांतातील जस्टिस पार्टीशी जोडला गेला. 20 डिसेंबर 1916 रोजी जस्टिस पार्टीचा ब्राह्मणेतरांचा जाहीरनामा घोषित झाला. त्यामध्ये फुले, शाहू यांच्या नेतृत्वाखालील सत्यशोधक समाज विचारसरणीचा मोठा प्रभाव पडला. सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांना प्रस्थापितांनी विरोध केला. त्याचाच एक भाग म्हणून सन 1877 मध्ये पुण्यात भालेकरांनी दीनबंधू नियतकालिक सुरू केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. गेल्या 75 वर्षात देशात विविध विचारसरणी पुढे आल्या, मात्र सत्यशोधक समाजानं आपल्या तत्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. नवी पिढी सुद्धा सत्यशोधक विचारांनी प्रभावित असली तरी हे विचार अंमलात आणण्यात कचरत आहे, असंही संस्थेचे अध्यक्ष भाई कदम यांनी स्पष्ट केलंय. सत्यशोधक चळवळीनं ब्राह्मणेतर पक्षामार्फत राजकारणात प्रवेश केला असा आरोप केला गेला. पण 1920 ते 30 या काळात झालेला हा आरोप खोडून काढण्यात आला. याच कालावधीत सत्यशोधक चळवळीनं शिक्षण, सहकार, शेतकरी, कष्टकरी वर्ग यांच्यासाठी प्रचंड कार्य केलं. पुरोहितशाहीचं निर्मूलन हे त्यांचं मुख्य कार्य ठरलं. शेतकरी संघटना, सहकार चळवळ, अस्पृश्यता निवारण, स्त्री स्वावलंबन याही क्षेत्रात सत्यशोधक चळवळीनं रचनात्मक कार्य केलंय. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी कीर्तन या पारंपरिक माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केला. भीमराव महामुनी, घनश्याम भोसले, बाबाजी महाधट, दाभाडे बुवा यांच्यासह अन्य कीर्तनकारांनी सत्यशोधक विचार समाजात रुजवण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे केले. अस्पृश्यता निवारण, मंदिर प्रवेश, विधवा विवाह, केशवपन बंदी, बुवाबाजी, ढोंगबाजी निर्मूलन, बालविवाहाचे दुष्परिणाम, जरटकुमारी विवाह यावरही सत्यशोधक चळवळीनं काम केलंय.
दीपावली पाडव्या दिवशी शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सत्यशोधक समाज चळवळीच्या वतीनं बळीराज महोत्सव आयोजित केला जातो. सध्या वर्षाला 10 ते 12 विवाह सत्यशोधक पद्धतीनं मंगलाष्टकाऐवजी फुलं टाकून लावले जातात. हे विवाह लावण्यासाठी चळवळीतील 8 ते 10 कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर राज्यामध्ये आता विधवा कुप्रथा बंदीची चळवळ सुरू झाली आहे. मात्र सत्यशोधक समाजामार्फत महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी त्याबाबत सूचना आणि आदेश जारी केले होते. आज समाजामध्ये विभिन्न प्रकारचे मतप्रवाह आणि विविध विचारसरणीचा प्रभाव जाणवत असला तरी आजही एकला चलो रे ही भूमिका घेत सत्यशोधक समाजाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. राजर्षी शाहूंनी त्या काळी आपल्या भक्कम हातांनी जाती व्यवस्थेची उतरंड मोडून काढत नव्या समाजाचं स्वप्न पाहिलं. सत्यशोधक चळवळीच्या रूपानं आजही राजर्षी शाहूंच्या बंडखोर विचारांची प्रचिती समाजाला सतत येत आहे, यात शंका नाही.